इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 मधील आपले हे तिसरे प्रकरण, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2. SSC बोर्डात या प्रकरणासाठी 5 गुणांचे प्रश्न अपेक्षित आहेत. या प्रकरणातील पहिला भाग आपण येथे पाहणार आहोत. मागील इयत्तांमध्ये आपण विविध जीवन प्रक्रिया लाईफ प्रोसेसेसचा अभ्यास केला. यात शरीराचे पोषण घडवणारी पचनक्रिया, न्यूट्रिशन, ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड यांच्या देवाणघेवाणीतून शरीराला ऊर्जा देणारी श्वसन क्रिया, रेस्पिरेशन, ऑक्सिजन व पोषक घटकांचा शरीराला पुरवठा करणारी रक्ताभिसरण क्रिया, सर्क्युलेशन, युरियासारखे नायट्रोजनयुक्त पदार्थ शरीराबाहेर टाकणारी उत्सर्जन क्रिया, एक्सक्रीशन, आणि शरीरातील विविध क्रियांचा समन्वय घडवून आणणारी संवेदन व प्रतिसाद क्रिया, सेन्सेशन अँड रिस्पॉन्स. प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी या जीवनक्रिया आवश्यक आहेत. या वेगवेगळ्या जीवन प्रक्रियांप्रमाणेच अजून एक जीवन प्रक्रिया सजीवांमध्ये आढळते, ती म्हणजे प्रजनन. प्रजनन त्या सजीवाला जिवंत राहण्यासाठी उपयोगी नसते, तर तो सजीव ज्या प्रजातीचा आहे ती प्रजाती जिवंत ठेवण्यासाठी मदत करते. रिप्रोडक्शन डज नॉट हेल्प द ऑर्गॅनिझम टू रिमेन अलाइव्ह बट हेल्प्स टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ द स्पीसीज ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. या प्रजननाची व्याख्या पुढीलप्रमाणे. डेफिनेशन ऑफ रिप्रोडक्शन. एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या क्रियेला प्रजनन म्हणतात. एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन म्हणतात. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पीसीज by earlier existing organism is called as reproduction. Formation of new organism of same species by earlier existing organism is called as reproduction. सजीवातील प्रजनन, रिप्रोडक्शन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, यात 2 प्रकार आहेत. अलैंगिक प्रजनन, असेक्शुअल रिप्रोडक्शन, लैंगिक प्रजनन, सेक्शुअल रिप्रोडक्शन. अलैंगिक प्रजनन, असेक्शुअल रिप्रोडक्शन, यात पुन्हा 2 प्रकार आपल्याला दिसून येतात. एकपेशीय सजीव, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, यामध्ये आढळणारे अलैंगिक प्रजनन, आणि बहुपेशीय सजीव, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, यामध्ये आढळणारे अलैंगिक प्रजनन. एकपेशीय सजीवांमध्ये पुन्हा 3 उपप्रकार दिसून येतात. द्विविभाजन, बायनरी फिजन, बहुविभाजन, मल्टिपल फिजन, कलिकायन, बडिंग. बहुपेशीय सजीव, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये आढळणारे प्रकार पुढीलप्रमाणे. खंडीभवन, फ्रॅगमेंटेशन, पुनर्जनन, रिजनरेशन, मुकुलायन, बडिंग, शाकीय प्रजनन, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन, बीजाणू निर्मिती, स्पोर फॉर्मेशन. द्विविभाजन, बायनरी फिजन. या प्रकारात जनक पेशीचे 2 समान भागात विभाजन होऊन 2 नवजात पेशी तयार होतात. द पॅरेंट सेल डिवाइड्स टू फॉर्म 2 सिमिलर डॉटर सेल्स. यातील प्रकार म्हणजे साधे द्विविभाजन, सिंपल बायनरी फिजन, आडवे द्विविभाजन, ट्रान्सवर्स बायनरी फिजन, आणि उभे द्विविभाजन, लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन. अमिबाला विशिष्ट आकार नसल्याने तो कोणत्याही अक्षातून विभाजित होतो. याला साधे द्विविभाजन म्हणतात. अमिबा डिवाइड्स इन एनी प्लेन ड्यू टू लॅक ऑफ स्पेसिफिक शेप दॅट इज कॉल्ड ॲज सिंपल बायनरी फिजन. पॅरामेशियम सारखा सूक्ष्मजीव आडवे द्विविभाजन, ट्रान्सवर्स बायनरी फिजन, आणि
युग्लिना उभे द्विविभाजन लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन या पद्धतीने विभाजित होतो. यानंतरचा प्रकार बहुविभाजन मल्टिपल फिजन. ज्यावेळी अपुरे अन्न किंवा इतर प्रतिकूल परिस्थिती ॲडवर्स कंडिशन तयार होते त्यावेळी अमिबा आपली हालचाल थांबवतो. तो गोलाकार होतो आणि पेशी पटलाभोवती संरक्षण कवच तयार करतो. अशा कवचबद्ध अमिबाला पुटी म्हणतात. अमिबा बिकम्स राउंडेड अँड फॉर्म्स प्रोटेक्टिव्ह कवरिंग अराउंड प्लाझ्मा मेम्ब्रेन. सच एन्सिस्टेड अमिबा is called as cyst. Many nuclei are formed in the cyst. When cyst breaks open, many amoebulae are released. पुटीमध्ये अनेक वेळा केंद्रकाचे विभाजन होऊन छोटे अमिबा तयार होतात. परिस्थिती चांगली होताच पुटी फुटते व त्यातून नवजात अमिबा बाहेर पडतात. कलिकायन बडिंग. किण्व पेशीमध्ये जनक पेशीला बारीक फुगवटा येतो. हा फुगवटा म्हणजेच कलिका असते. अ स्मॉल बल्ज appears on the surface of parent cell. This bulge is actually a bud. या कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर ती जनक पेशीपासून वेगळी होते आणि नवीन किण्व पेशी तयार होते. After sufficient growth, bud separates from the parent cell and starts to live independently as a daughter is cell. यानंतरचा भाग म्हणजे बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. यातील पहिला प्रकार खंडीभवन फ्रॅगमेंटेशन. या प्रकारात जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. The body of parent organism breaks up into many fragments and each fragment starts to live as an independent new organism. Example, Spirogyra. पुनर्जनन रिजनरेशन. प्लॅनेरियासारखे काही प्राणी विशिष्ट परिस्थितीत स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करतात आणि प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून 2 नवजात प्राणी तयार केले जातात. न्यू प्लॅनेरिया आर फॉर्म ड्यू टू रिजनरेशन ऑफ रिमेनिंग पार्ट ऑफ द बॉडी. मुकुलायन बडिंग. हायड्राच्या शरीर भित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशीच्या विभाजनाने फुगवटा तयार होतो. हा फुगवटा म्हणजे मुकुल. तो स्वतःची वाढ पूर्ण झाल्यानंतर जनक हायड्रापासून वेगळा होतो आणि नवजात हायड्रा म्हणून जीवन जगू लागतो. An outgrowth, that is bud, is formed by repeated division of regenerative cells of body wall. Budding hydra separates from parent hydra and starts to lead an independent life. शाकीय प्रजनन व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. वनस्पतीमध्ये मूळ, पान, खोड आणि मुकुल यासारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने प्रजनन होते. रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स लाईक रूट, स्टेम, लीफ अँड बड. उदाहरणार्थ मुळामधील शाकीय प्रजननात रताळे याचे उदाहरण घेता येईल. पानामार्फत होणारे शाकीय प्रजनन पानफुटी ब्रायोफायलम या वनस्पतींमध्ये आढळून येते. खोडाद्वारे होणारे शाकीय प्रजनन जास्वंदीसारख्या वनस्पतीत आपण पाहू शकतो. तर मुकुल म्हणजेच डोळ्याद्वारे होणारे शाकीय प्रजनन हे बटाटा या वनस्पतीत आढळून येते. बीजाणू निर्मिती स्पोर फॉर्मेशन. पावावर वाढणारी बुरशी किंवा म्युकरमध्ये अनेक बीजाणुधाणी म्हणजे स्पोरॅन्जिया असतात. बीजाणुधाणीमध्ये बीजाणूंची निर्मिती झाल्यावर ती फुटते आणि बीजाणू बाहेर पडतात. ते जेथे रुजतात तेथे कवक जाल तयार होते. When sporangia burst, the spores are released. Spores germinate in moist place and new fungal colony is formed.
अशा प्रकारे या भागात आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच अलैंगिक प्रजननाचा सविस्तर अभ्यास केला. या पुढील भागात आपण लैंगिक प्रजनन सेक्शुअल रिप्रोडक्शन अभ्यासणार आहोत.